गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह नाशिक महापालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येणार। संजय राऊतांकडून युतीची पुष्टी। ठाकरे बंधूंनी एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचले। बेस्ट पदपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचा सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती। मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून आव्हाडांची तीव्र नाराजी। तर हा निर्णय शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामधलाच, मग आव्हाड पवारांचा निषेध करणार का? भाजपच्या नवनाथ बन यांची खरमरीत टीका। मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडनं निषेध व्यक्त। माजी खासदार जलील यांच्याकडनं घरी बिर्याणी पार्टी। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना सुद्धा पार्टीचं निमंत्रण। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर काँग्रेस आंदोलन। पालिकेच्या मुख्यालयासमोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शनं। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण। जळगावकडे सुद्धा लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका। पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ यांची महाजन यांना कोपरखळी। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगड जिल्ह्यामधील एका ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण। तर गोगावले ग्रामपंचायतीच्याच लेवलचे संजय राऊत यांचा खोचक टोला। भाजपचा व्हायरस अजितदादांचा आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय। कोकणामधील नेत्याने अजितदादांचा पक्ष हायजॅक केलाय। रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। तर रोहित पवार बालिश, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही। रोहित पवार यांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्यात, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। नांदेड दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली। अचानक डॉक्टरांकडून तपासणीनंतर आता विश्रांतीचा सल्ला। जरांगेंना पोटात त्रास होत असल्याची माहिती। जालना, मुंबईसह कुठेही आंदोलन कर, तुला कोण आडवं येतंय? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांच्यावर निशाणा। एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। महिलेचा चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून चुकीचा वापर केल्याचा ठपका। महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद। कोस्टल रोडवरील 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं। 4 पादचारी भुयारी मार्गाचं देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। या विहार क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी विरंगुळा, शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने सोयी सुविधा उपलब्ध। लातूर जिल्ह्यामधील तावसा नदीला पूर। नदीकाठच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बंधाऱ्याचे दरवाजे वेळेवर न उघडल्यामुळे शेतकऱ्यांना फटका। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। माधान आणि सोनेरी गावातील जनजीवन विस्कळीत, शेतीचंही मोठं नुकसान। भारत अणुहल्ल्याच्या धमक्या सहन करणार नाही। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही। सिंधू नदी करारावरून मोदींचा थेट इशारा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।